मंजूचं कॅरेक्टर ऑलमोस्ट माझं रिअल कॅरेक्टरच आहे. ते असं म्हणाले की आनंद आहे आणि की तू काहीतरी करू शकलास बाबा आयुष्यात, एवढंच मोजक्या शब्दात त्यांनी कौतुक केलं माझं. प्रोमो आल्यावर माझ्या आईचा फोन आला, ती रडायलाच लागली. तिचं स्वप्न होतं की मी टी व्हीवर दिसावं आणि ते तिचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. ॲक्च्युली मोनिका आणि मी आधी मालिकेच्या आधी 3 वर्षापासून मित्र आहोत. नमस्कार, मी वैभव कदम. नमस्कार, मी मोनिका राठी. आमची नवीन मालिका येते कॉन्स्टेबल मंजू 18 मार्चपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री 8 वाजता फक्त सन मराठीवर. धावपळीच्या जीवनात आपल्याला हवं असतं ते फक्त मनोरंजन, आणि आमची मालिका तुम्हाला नक्की खूप हसवेल, रडवेल, भावनिक करेल याची आम्हाला खात्री आहे. कॉन्स्टेबल मंजू ही मालिका खूप एक्साईट करणारी आहे आणि तेवढीच तुमचा जीव लागेल अशीही आहे. मोनिका जे पात्र करते आहे मंजू, तर मंजू ही अशी मुलगी आहे की प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या घरात जशा मुली असतात, साध्या, सरळ, होतकरू, तशीच ती आहे. त्यामुळं प्रत्येकाला रिलेट होणारी स्टोरी आहे. तसेच खूप गाजलेले कलाकारही आपल्या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहेत, जसे की राहुल मगदूम आहे, विद्या साळवे मॅम आहेत, अजित कुमार कोष्टी सर आहेत, अजय तपकिरे सर आहेत, कल्याणी सोनवणे मॅम आहेत. असे बरेच हरहुन्नरी कलाकार असे बरेच हरहुन्नरी कलाकार तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत आणि आम्हीही येतो आहे. सो आमची मालिका तुम्हाला नक्कीच एक्साईट करेल आणि तुम्हाला मजा येईल अशी खात्री वाटते. मंजू एक खूप गोड मुलगी आहे, जी प्रत्येक आईला वाटते की यार मंजू म्हणजे एक आई जी काळजी घेते. माझी मोठी मुलगी मंजू, ती खूप घरातल्यांची खूप काळजी घेते. काही झालं की टच करून तिच्या डोळ्यात पाणी येते. कधीही खोटं नाही बोलणार ती, पण तिच्यात धाडसही नाही आहे की जाऊन कुणाशी तरी भांडेल. आणि तिचा पंगा पडतो तो सत्याशी, जो कम्प्लीट अपोजिट आहे तिच्या. सत्या म्हणजे एकदम रांगडा आहे, बिंदास्त आहे, पण तो शिकलेलाही आहे. MBA फायनान्स त्याचं झालेलं आहे, त्यामुळे तो समंजससुद्धा आहे. सत्या हा मनाने खूप हळवा आहे. माणसांना न्याय मिळावा, लोकांवर अन्याय होऊ नये असं त्याला वाटतं. त्यामुळं तो प्रत्येकासाठी उभं राहण्याचा प्रयत्न करतो. सत्या जेवढा बाहेरून वृक्ष वाटतो किंवा जेवढा माजुरडा वाटतो तसा तो नाही आहे. खरं तर तो खूप हळवा आहे, लोकांवर प्रेम करणारा आहे. आणि जसं की मोनिका म्हणाली की मंजू खूप नेबळट आहे किंवा ती हुशार आहे, पण ती तशी कॉन्फिडंट नाही आहे. पण सत्या कॉन्फिडंटही आहे आणि हुशारसुद्धा आहे. तर मी ठाण्यात ऑडिशन केलं होतं. पूजा कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे, तिनं मला याबद्दल सांगितलं होतं आणि ठाण्यात ऑडिशन केलं आणि लगेचच 2-3 दिवसात मला कळलं की असं असं होतं आहे. आणि खरं तर मला असे होप्स नव्हते की हे होईल, कारण बऱ्याच लोकांचे ऑडिशन्स झाले होते. बट लकीली आय गॉट दिस पार्ट. आणि त्यानंतर आम्ही साताऱ्यात जेव्हा गेलो तेव्हा आमचे डिरेक्टर मारुती देसाई सर आमची मालिका दिग्दर्शित करत आहेत आणि ते खूप फ्रेंडली आहेत आणि सगळीच आमची टीम यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल फील करवलं. आमची पहिलीच मालिका आहे दोघांची ॲज अ लीड, त्यामुळं आमच्यावर खूप प्रेशर होतं खरं तर. आणि पात्रही खूप वेगळी होती. खूप म्हणजे माझा मुळात स्वभाव असा नाही आहे. मी खूप सॉफ्ट बॉय आहे आणि सत्या म्हणजे खूप रांगडा मुलगा आहे. तर आमचे दिग्दर्शक जे आहेत मारुती देसाई यांनी आमची खूप हेल्प केली. आम्ही वर्कशॉप केलं. शूटच्या आधी आम्ही किमान 15 दिवस एकत्र होतो आणि आम्ही वर्कशॉप केलं आणि आम्ही बरंच त्याच्यावर अभ्यास केला आणि थोडंफार आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तर ते कसं वाटतं तुम्ही सांगालच. मंजूच्या कॅरेक्टरसाठी मी ऑडिशन आधी घरातून दिली मोबाईलवरून. पूजाचाच फोन आला होता. मग पूजाने मला बोलून घेतलं ठाण्याला स्टुडिओमध्ये. मग तिथं ऑन कॅमेरा दिली ऑडिशन. 2 दिवसात कॉल आला की सिलेक्शन झालं. मंजूचं कॅरेक्टर ऑलमोस्ट माझं रिअल कॅरेक्टरच आहे, त्यामुळे बहुतेक झालं असेल लगेच सिलेक्शन. प्रोमो आल्यावर माझ्या आईचा फोन आला, ती रडायलाच लागली. तिचं स्वप्न होतं की मी टी व्हीवर दिसावं आणि ते तिचं स्वप्न आता पूर्ण होतं आहे. खूप छान वाटतं आहे. गावचे सगळे शेजारी सगळे खूप एक्सायटेड आहेत. त्यांना आतुरता लागली की पोस्टर कधी होते, त्यांना पोस्टर लावायचं आहे घराच्या साईडला. माझे बाबा ॲक्च्युली दुबईला असतात. सो आणि त्यांचा असा स्वभाव आहे मुळात की ते खूप जास्त कौतुक करत नाहीत. म्हणजे खूप कौतुक केलं तर मग मुलगा झाडावर चढेल वगैरे असं त्यांचं मत.
असतं एकंदरीत. पण त्यांचा मला फोन आला प्रोमो बघितल्यावर आणि ते असं म्हणाले की आनंद आहे आणि की तू काहीतरी करू शकलास बाबा आयुष्यात. एवढंच मोजक्या शब्दात त्यांनी कौतुक केलं माझं. पण आई वगैरे सगळे घरचे खुश होते, मित्रमंडळी वगैरे एकदम भन्नाट खुश होते. त्यांचं असं म्हणणं होतं की कधी एकदा तुझं टेलिकास्ट होतं आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि म्हणलं मी पण खूप एक्सायटेड आहे. तर अशी मजा आली, खूप प्रतिसाद चांगला मिळाला. ॲक्च्युली मोनिका आणि मी आधी मालिकेच्या आधी 3 वर्षापासून मित्र आहोत आणि आम्ही दोघंही सांगलीचे आहोत. त्यामुळं आमची खूप चांगली फ्रेंडशिप आहे. त्यामुळं केमिस्ट्री वर्क करण्यासाठी अशी काही खूप मेहनत घ्यावी लागली नाही किंवा जे डिस्कम्फर्ट असतो नवीन लोकांवर काम करताना, जे काही थोडे दिवस जातात, तोही वेळ आम्हाला घ्यावा लागला नाही. त्यामुळं काम करणं अजून सोपं झालं आणि अजून जास्त मजा आली. आमचं शूट साताऱ्यात चालू आहे. सातारा एक खूप सुंदर सिटी आहे, खूप सुंदर. ट्रॅव्हलिंग करताना रोज सगळे कलाकार एका गाडीतून जातो, खूप मजा येते. परत पॅकअप झालं की एकत्र राहतो, एकत्र सगळे इमोशन्स. आता ऑलमोस्ट फॅमिली. म्हणजे आता एक दिवस जरी सुट्टी मिळेल तर आम्हाला अजिबात नाही करमत. येस, म्हणजे आधी असं व्हायचं की एवढं सलग काम करायची सवय नव्हती, जसं की डेली सोपला करावं लागतं. पण आता अशी सवय झाली आहे की सुट्टी मिळाली तर खूप बोर होतं आणि खूप वैताग येतो की यार असं वाटतं की आज शूट का नाही आहे किंवा असं काम करायला हवं काहीतरी असं वाटतं. आणि आमची टीम एवढी छान मर्ज झाली आहे कमी वेळात की फॅमिलीसारखं झालं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही काम करतो आहे. आणि मुळात सातारमध्ये काम करताना सातारची सगळी लोकं खूप कमाल आहेत, खूप मदत करणारी आहेत. त्यामुळं सगळं सोपं आहे आमच्यासाठी आणि आमच्या प्रोडक्शनसाठी. तर कालच एका अवॉर्ड शोमध्ये आमचा डान्स परफॉर्मन्स होता. डान्स करायची तशी सवय नाही आहे. 2 दिवस फक्त प्रॅक्टिस केली आम्ही. केली प्रॅक्टिस. खूप छान झाला पण परफॉर्मन्स आमचा. आशिष पाटील हे आमचे कोरिओग्राफर होते. खूप छान त्यांनी कमी वेळात इतकं पटकन आमच्याकडून करून घेतलं ना. आणि इतके मोठे कलाकार होते तिथे. मराठी इंडस्ट्रीतले इतके मोठे कलाकार होते. सगळ्यांना आम्ही पाहिलं पहिल्यांदा. खूप छान एक्सपिरियन्स होता. अजूनही तो एक्सपिरियन्स आम्ही काल झाला कार्यक्रम, अजूनही आम्ही त्यातच आहोत. खरंच कार्निवल डान्स स्टाईल आम्ही केला आहे आणि खूप तसं बघायला गेलं तर अवघड होतं. पण आशिष सरांच्या कृपेमुळं आम्ही करू शकलो. सोपं वाटलं आम्हाला ते आणि कमाल झाला परफॉर्मन्स असं आम्हाला तरी वाटतं आहे. आणि खूप मोठं आणि ग्रँजर अवॉर्ड फंक्शन होतं. म्हणजे चाइल्डहूडपासून आम्ही प्रेक्षक म्हणून ते बघितलेलं आहे आणि बाहेरून अनुभव घेतला आहे. पण त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, त्यात परफॉर्म करण्याची संधी मिळाली. हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मजा आली. प्रोमो आऊट झाल्यानंतर लोकांचे खूप छान प्रतिसाद आले आणि अनपेक्षित होतं खरं तर. आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून रिप्लाय झाले आणि लोकांना आवडतं आहे, लोकांना छान वाटतं आहे, लोकांना इंटरेस्टिंग वाटतं आहे. ही आम्हाला तेवढंच ताकद देणारी काम करायला गोष्ट आहे आणि तेवढंच आमची जबाबदारी वाढवणारी गोष्ट आहे. सो आमची नवीन मालिका येते आहे कॉन्स्टेबल मंजू 18 मार्चपासून रोज रात्री 8 वाजता. सो नक्की पहा, खूप प्रेम करा आणि आम्हाला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे.